मूर्तिजापूर शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हिंदू स्मशानभूमी नजीक शुक्रवारी रात्री 3 हल्लेखोरांनी येथील नायरा पेट्रोल पंपाच्या संचालकास रस्त्यात गाडी अडवून डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती। मात्र मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत या दरोड्यांचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे। शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीद्वारे फिर्यादी दिनेश बुप हे त्यांच्या मालकीचे नायरा पेट्रोल पंप येथून त्यांचे 4 चाकी वाहनामध्ये बसून घरी जात असताना पेट्रोल पंपापासून 200 मीटर अंतरावर स्मशानभूमीजवळ अनोळखी 3 आरोपी फिर्यादी यांची कार अडवून त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील लाखो रुपयांची रोकड पळवली होती। या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 225/24 कलम 395/34 भारतीय दंडविधानाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याची तपासात मिळालेल्या गुप्त माहितीवरून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील अनिकेत राजकुमार वरघट वय 24 वर्ष, सम्यक धनंजय थोरात वय 20 वर्ष, दोन्ही राहणार प्रबुद्धनगर वडाळी अमरावती, पवन उमेश दहीहंडेकर वय 19 वर्ष, राहणार श्रीरामनगर मूर्तिजापूर तसेच 2 विधी संघर्षित बालक यांना वडाळी कॅम्प अमरावती येथून ताब्यात घेऊन त्यांनी संगणमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमूद आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH27 DC 8466, ॲपल कंपनीचा मोबाईल आणि नगदी 31,000 रुपये असा एकूण 1,51,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। 8 तारखेला रात्री साधारणतः 9:45 ते 9 दरम्यान आपले शहरातील व्यापारी श्री दिनेश बुप यांचा हायवेला नायरा पेट्रोल पंप आहे। ते पेट्रोल पंपवरून कॅश साधारणतः 2.5 लाख रुपये घेऊन ते घरी येण्यासाठी निघाले। दररोज 2 व्हीलरने येतात, पण काल ते त्यांची सियाज गाडीने 4 व्हीलरने निघाले आणि थोडं 200 मीटर पुढे आले तर त्यांना मोटरसायकल सवार 3 जण त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि एकाने दांडक्याने त्यांच्या गाडीवर मारलं। त्यामुळे यांनी ती गाडी थांबवली आणि खाली उतरले। तर खाली उतरल्याबरोबर एकाने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली आणि दुपटीने पाठीमागून पाठीला वार केला आणि डाव्या हाताला पण तो मार लागला त्यांना। आणि त्यामुळे मग त्यांना ते काही सुचलं नाही। तेवढ्यात या चोरांनी त्यांची 2.5 लाखाची बॅग घेऊन पसार झाली। तरी तशा अवस्थेमध्ये ते आपली गाडी चालवत पोलीस स्टेशनपर्यंत आले। तिथून मग सरकारी दवाखान्यात नेलं। तिथून त्यांना अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलला नेलं। मग रात्रीत आम्ही सूत्र फिरवली, थोडीशीच माहिती मिळालेली होती। त्या माहितीच्या आधारे म्हणजे सिटी पोलीस स्टेशनचे आपले घुगे साहेब PI आणि त्यांची टीम अमरावतीला रवाना झाली त्याच वेळेस रात्री 9 वाजता। आणि त्यांनी बरोबर ज्या चोरांनी जी चोरी केलेली होती ते चोर शोधून काढले। तिथे पण मदत घेतली त्यांनी अमरावतीच्या लोकांची आणि त्यांना पहाटे पोलीस स्टेशनला आणलं। तर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। त्यांनी काहीतरी 2.5 लाखातून 31,000 रुपये त्यांच्याकडून कॅश मिळालेली आहे। त्यांनी जी गुन्ह्यामध्ये मोटरसायकल वापरली पॅशन प्रो ती सुद्धा गाडी आपण जप्त केलेली आहे। त्यातल्या एका आरोपीकडे ॲपल कंपनीचा 70,000चा महागडा मोबाईल मिळाला जो आपण वापरू शकत नाही। तर अशा टाईपचा मोबाईल त्याच्याकडे मिळाला, तो सुद्धा आपण जप्त केलेला आहे। उद्या त्यांचा PCR घेण्यात येणार आहे। PCR मध्ये अजून या गुन्ह्याविषयी जास्त अजून रक्कम जप्त करण्याचा आपला प्रयत्न राहील आणि अजून त्यांनी काही गुन्हे शहरामध्ये केलेत का ते सुद्धा उघड करण्याचा प्रयत्न आपला राहील।